नुकताच महानगरपालिकाच्या चुनावाचा प्रचार चालू झाला आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने सुद्धा प्रचार जोमाने चालू झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32 मधून या निवडणुकीमध्ये काटोकाट अशी टक्कर आहे आणि इथे सुमनताई बनसो मॅडम आणि धनराज हाडके साहेब सुद्धा या चुनावामध्ये एक मोठा त्यांनी नेतृत्व देण्यात आलेलं आहे आणि स्थानिक मुद्द्याला घेऊन ते जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि जनतेच्या प्रश्नाला त्यांना कसं काय त्यांना हाडण्याचं काम करणार आहे ते सुद्धा त्यांनी आपला ध्येय घेतलेलं आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेले आहे. मला पहिले सांगा काय सांगणार तुम्ही इथल्या मुद्द्याला घेऊन काय सांगणार तुम्ही आणि जनतेला आपण मला होत का यासाठी तुम्ही काय सांगणार संदेश द्याल आपला परिचय सांगा. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. वार्ड क्रमांक 32 मधून प्रभाग 32 मधून मी सौ सुमन मनोहर बनसोड सावित्रीबाई फुले नगर मधून या चुनावामध्ये उपस्थित आहे. तर आता या आमचा BSPचा जो हत्ती आहे याचा मला BSPनी चान्स दिलेला आहे. हे फार मोठी गोष्ट आहे कारण की समाजामध्ये काही लोकांच्या असे समस्या असतात की त्यांना असं वाटतं की हत्ती बाबासाहेबांचा हत्ती आहे आणि तो त्या खाली पडू नये असा आमचा सर्वांचा उद्देश आहे आणि त्याला आम्ही उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांचा हत्ती हा आमचा एक म्हणजे ध्येय आहे की त्याला आम्ही कोण्याही पद्धतीने आम्ही त्याला वरती आणण्याचा प्रयत्न करू आणि ज्या वार्डाच्या ज्या समस्या आहेत जे रोड खराब झालेले आहेत किंवा गटर लाईनी चोक झालेले आहेत किंवा आणखी कुठे कुठे गटर लाईनी दबलेल्या आहेत त्या आम्ही सर्व दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. नळाच्या काही समस्या आहेत आणि आमच्या वार्डाला पट्टे अजूनही मिळालेले नाही. आम्ही खूप 35-40 वर्षापासून इथे राहत आहोत तरी आमच्या समस्या कोणी घेत नाही आहे म्हणजे लावून घेत नाही आहे मनाला. त्या आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आहे आणि आताही आम्ही खूप वर्षापासून याच्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आमच्या वस्तीमध्ये जे काही छोटे मोठे काम होते ते आम्ही करून घेतलेले आहेत. जसं कंपाऊंड वॉल आहे, विहार आहे, हे आहे, भिक्षू निवास आहे, आम्ही ते करून घेतलेलं आहे आणि ह्या वार्डाच्या ज्या बी काही समस्या आहेत त्या आम्ही सुरुवातीपासूनच करत आलो. इतक्या 35 वर्षापासून आम्ही ह्या वस्तीसाठी आम्ही कार्य करत आलो. त्यामुळे लोकांनी मला फार सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला म्हणजे समर्थन दिलेलं आहे आणि त्यामुळे आता आमचा यावर विश्वास बसलेला आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आमचा पण लोकांवर फार विश्वास आहे की ते आम्हाला भरघोस मतं देतील आणि आम्ही त्या याच्यामध्ये सक्सेस होऊ. या निवडणुकीमध्ये आम्हाला सक्सेस व्हायलाच पाहिजे असं मी लोकांकडनं अपेक्षा करते आणि सर्व नागरिकांकडनं मी अशी अपेक्षा करते की त्यांनी आम्हाला सुमनताई जास्तीत जास्त सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यामुळे तुमच्या मागे एक मोठा जनाधार आहे. आपल्यापर्यंत पोहोचून वेगवेगळ्या समस्या सांगत जातात आणि समस्यांच्या निवारण तुम्ही सुद्धा भले तुम्ही सत्तेमध्ये नसला तरी लोकांपर्यंत पोहोचून त्याचं निवारण करण्याचं काम करता आणि लोक तुम्हाला एक मोठा जनाधार तुमच्या असल्याकडे म्हणून बहुजन समाज पार्टी पक्षाने तुम्हाला एक नेतृत्व करण्यात आला आहे आणि तुम्ही विजय झाला तर तुम्ही काय काय समस्यांना निवारण करणार असं तुमचं वाटतंय. आम्ही या समाजाच्या ज्या बी काही सामाजिक आर्थिक आणि राजकीय ज्या बी काही समस्या असेल आम्ही आमच्या हत्तीला BSPला आम्ही वर्तन येण्याचा प्रयत्न करू. त्याला आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला जसं सांगितलं आहे की तुम्ही शासनकर्ती जमात बना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि म्हणून आम्ही या BSPला जास्तीत जास्त वर्तन येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यातून आम्ही जे सांगितलेलं आहे की तुम्ही शासनकर्ती जमात बना. आम्ही आज जर ह्या आमची पहिली पायरी आहे. आम्ही इथून वरत चढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि उद्या चालून आम्हाला जास्तीत जास्त वाव मिळेल. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द हे तर मान्यवर मॅडम आणि सुमनताई यांनी एक ध्यासच घेतलाय की काय विजयाचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांनी नेतृत्व देण्यात आलं आहे आणि विजय झाला तर निश्चितच आम्ही समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं कामं ताकदीनं करी असं त्यांनी सुद्धा सांगितलं आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे त्यांची प्रतिक्रिया घेऊया जाणून घ्या त्यांचं काय सांगा. ते चॅनलची धनराज हाडके साहेब जुळलेले आहे आणि
तळागाळच्या लोकांना एकत्र करून आपल्या मुद्द्यावरती गोष्टी करतात आणि ठामपणे मत सांगतात. आणि आज ज्यांना बहुजन समाज पक्षाच्या वतीने नेतृत्व देण्यात आलेलं आहे, स्थानिक मुद्द्याला घेऊन ते जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांच्या मुद्द्याला जाणून घेतलं त्यांनी. जाणून घेऊयात त्यांचं काय सांगा सर. आपला पाहिजे सांगा. माझं नाव धनराज हाडके आहे. मला प्रभाग क्रमांक 32 मधून सर्वसाधारण इथून बहुजन समाज पक्षाने मला तिकीट दिलेले आहे. बहुजन समाज पक्षामध्ये मी अनेक वर्षापासून कार्यरत आहे. वयाच्या 16 वर्षापासून मी बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत आहे. आणि बहुजन समाज पार्टीची धुरा मी वयाच्या 16 वर्षापासूनच खांद्यावरती घेतली आहे की फुले शाहू आंबेडकरी चळवळ जर गतिमान करायची असेल, या देशामध्ये जर हुकमरान बनायचे असेल, तर बहुजन समाज पार्टीशिवाय दुसरा तिसरा कोणता पक्ष नसून बहुजन समाज पार्टी हा सक्षम आहे. त्यासाठी समाजातील मी तळागाळातील मतदार बंधू आणि भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या 15 जानेवारीला प्रचंड बहुमताने बहुजन समाज पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्याल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि विश्वास करतो. धन्यवाद. मान्यवर साहेब, आपल्याला बहुजन समाज पक्षाच्या वतीने तुम्हाला नेतृत्व देण्यात आलेलं आहे आणि एक जनसमूह सुद्धा तुमच्या सोबत आहे. बहुजन समाज हा तिसरा पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बहिणजी मायावतीने सुद्धा सांगितलं आहे विजयाचा धाक. त्याचा तुम्ही काय सांगणार? आदरणीय बहिणजी राष्ट्रीय नेत्या आयलँड लेडी म्हणतात त्यांना. बहिणजीचा जे नेतृत्व आहे समाजामध्ये एक आयलँड लेडीच्या नावाने चालत आहे. त्यांचा एक सिम्बॉल आहे आयलँड लेडी नावाचा. बहुजन समाज पक्ष हा सातत्याने सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु काही कारणास्तव छोट्या मोठ्या अनुभवातून जे काही कार्यकर्ते मागं गेले आहेत, नवीन गेलेले आहेत, तुटलेले आहेत, पण अशा कार्यकर्त्यांना परत आज या इलेक्शनच्या माध्यमातून नवी दिशा मिळाली, नवी चालना मिळाली आणि प्रत्येक बाकी ठिकाणून अनेक आता उमेदवार रिंगणामध्ये निवडून आलेले आहेत. उदाहरणार्थ कामठी, अमरावती अशा ठिकाणून उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणून आता जे लहर चालू आहे नागपूर शहरामध्ये, जे लहर चालू आहे महापौर बनाव अभियान, तर या सुद्धा आपले जे उमेदवार आहेत ते प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि महापौर बनेल अशी मी अपेक्षा करतो. बहुजन समाज पार्टीचा, बहुजन समाज पार्टीचा, कांची तेरी नेक कमाई, तूने सोची कौन जगाई, कांची तेरी नेक कमाई, तूने सोची कौन जगाई, बीएसपी का हाथी आया है, बीएसपी का हाथी आया है, वारे हाथी, वारे हाथी. हे होते आपल्याकडे मान्यवर साहेब दिले होते आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना नेतृत्व करण्यात आलं आहे आणि ठामपणे त्यांनी आपलं मत सांगितलं आहे. विजयाचा धाक घेतलेला आहे. जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बहुमताने विजय करावा त्यांनी जनतेपर्यंत त्यांनी आपलं आव्हान केलेलं आहे. थेट आपल्या चॅनलशी जुळले होते मान्यवर साहेब.